गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये पटकन. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केले चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. मेल आलाय टुडेज क्लास इज कॅन्सल. नाही, आजचा क्लास कॅन्सल झालेला नाहीये, आजचा क्लास आहे. ओके, सगळ्यांनी मॅथचं टेक्स्टबुक ओपन करायचंय आणि बार ग्राफ हा लेसन ओपन करायचंय. चला, स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? ओके, सगळ्यांनी ग्राफ पेपर सुद्धा काढायचा आहे. ग्राफ पेपर आहे का सगळ्यांकडे? जरा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. ग्राफ पेपर आहे सगळ्यांकडे? ओके, सगळ्यांनी ग्राफ पेपर सुद्धा साईडला ठेवायचंय. ओके, चला स्टार्ट करूया. तर आज आपण आपला लेसन राहिलेला लेसन नंबर 6 बार ग्राफ, कारण ग्राफ पेपर अवेलेबल नव्हते त्यामुळे आपण आज जरा लास्टला ठेवलेला, राईट. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन नंबर 6 बार ग्राफ. ओके, तर या लेसन मध्ये आपल्याला बार ग्राफ बद्दल स्टडी करायचं. ओके, तर मेन म्हणजे फर्स्ट आपण बघूया ग्राफ म्हणजे काय. ओके, तर ग्राफ मीन्स अ डायग्राम representing a system of a connection or a interrelation among two or more things by a number of distinctive dots, line and bar etc. बघा, बार ग्राफ म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला ग्राफ मधून काय मिळतं, तो एक डायग्रॅमिक रिप्रेझेंटेशन असतं. ग्राफ म्हणजे काय, एक डायग्रॅमिक रिप्रेझेंटेशन असतं. म्हणजे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक डेटा दिलेला आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिले नंबर ऑफ स्कूल्स अँड सिटीज. ओके, हा समजा एक तुम्हाला डेटा दिलेला आहे, म्हणजे या सिटीमध्ये एवढे स्कूल्स आहेत. ओके, त्याचे तुम्हाला आता एवढा सगळा डेटा तुम्ही लक्षात कसा ठेवणार, बरोबर. तर तुम्हाला ते डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन करून, जर तुम्ही डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशननी जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला इझी जाईल. ओके, त्यामुळे ग्राफ हे काय केलेत, ग्राफ तयार केलेत. ओके, तर ग्राफ काय आहे, हा डायग्राम रिप्रेझेंटिंग अ सिस्टम ऑफ अ कनेक्शन और अ इंटररिलेशन अमॉंग टू और मोर थिंग्स. तर हे काय दाखवतं ग्राफ, दोघांमधलं दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन असेल त्याच्यामधले काय दाखवतात, ते इंटर रिलेशन दाखवतात. त्यांच्यामधले काय दाखवतात, ते रिलेशन दाखवतात. ओके, कशाने दाखवतात, ते नंबरनी दाखवतात, लाईन्सनी दाखवतात, डॉटनी दाखवतात. ओके, किंवा बारनी दाखवतात. बार म्हणजे काय, जी स्ट्रीप्स असते ना, जी अशी व्हर्टिकल स्ट्रीप, याला बोलतात बार. ओके, म्हणून हे जी स्ट्रीप आहे इथे तुम्हाला पिंक कलरची दिसते त्याला बोलतात बार. ओके, आणि तो ग्राफ पेपरवर ड्रॉ केलाय म्हणून आपण त्याला काय बोलतो, बार ग्राफ. कळालं सगळ्यांना? तर मेन फर्स्ट ग्राफ म्हणजे काय सगळ्यांना कळालं का? हा एक ग्राफ म्हणजे काय, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन असतं. त्यातून आपल्याला काय समजतं, टू किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे काही इन्फॉर्मेशन असेल, थिंग्स असतील, त्याच्यामधलं इंटर रिलेशन आपल्याला कळतं. कळालं सगळ्यांना?
ग्राफ म्हणजे काय? ग्राफ म्हणजे काय सगळ्यांना कळालं का? ओके, सगळ्यांना ग्राफची डेफिनेशन लिहून घ्यायची असेल तर लिहून घ्या सगळ्यांनी. चला मी बोर्डवर लिहून देते ग्राफची डेफिनेशन. सगळ्यांनी लिहा. अ डायग्राम representing a system of connections or interrelations interrelations among two or more things by a number of distinctive dots, lines, bars, etc. चला सगळ्यांनी लिहून घ्या. अ डायग्राम रिप्रेझेंटिंग अ सिस्टम ऑफ कनेक्शन or interrelations among two or more things by a number of distinctive dots, lines, bar, etc. Completed? ओके, लिहून घ्या. झाल्यानंतर सांगा मला. Completed? झालं सगळ्यांचं कंप्लीट? ओके, पटकन लिहा. अजून आपल्याला पुढे खूप काही कंप्लीट करायचंय. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता बघा इथे काय दिलंय, लेट्स रिकॉल. ओके, इथे आता तुम्हाला एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलंय, ग्राफ सारखं दिलेलं आहे इथे, आणि त्याच्या रिलेटेड इथे काय दिलेलं आहे, क्वेश्चन्स विचारलेत. ओके, त्याचे आन्सर आपल्याला लिहायचे आहेत. बघा, ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साईडला दिलेलं पिक्चरचं काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन काय बघा, टू विच स्पोर्ट इज दिस डेटा रिलेटेड. हा जो डेटा इथे दिलेला आहे तुम्हाला दाखवलाय, रन्स, ओव्हर, इंडिया, श्रीलंका, असं तुम्हाला दाखवलंय सगळं. ओके, तर तो जो डेटा दिलाय तो तुम्हाला कुठल्या गेम बद्दल, कुठल्या स्पोर्ट बद्दल दाखवलेला आहे त्यांनी, कुठल्या स्पोर्टला रिलेटेड आहे, कोण सांगणार मला आन्सर? टू विच स्पोर्ट इज दिस डेटा रिलेटेड? येस, ऋतुजा. येस, क्रिकेट. येस, व्हेरी गुड. तर क्रिकेट, तर कुठल्या स्पोर्टच्या रिलेटेड आहे तो डेटा? क्रिकेट. ओके, राईट.
क्रिकेटमध्ये आपण रन्स ओव्हर वगैरे सगळं हे जे वर्ड्स आहेत ते ऐकतो. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर टेल अस अबाउट? या चित्रावरून या पिक्चरवरून आपल्याला कशा कशाची इन्फॉर्मेशन कळते? कशा कशाची इन्फॉर्मेशन कळते? कोण सांगणार आपल्याला? हाऊ मेनी थिंग्स डज द पिक्चर? ओके, प्रद्युम्न सांग मला. हॅलो. ओव्हर्स अँड रन्स. ओव्हर, रन्स, अजून काय? अजून हे सुद्धा कळतंय ना की 2 टीम्स मध्ये मॅच आहे, बरोबर? इंडिया अँड श्रीलंका. येस. तर आपल्याला काय या पिक्चर वरून काय कळतंय? इथे 2 टीम्स आहेत क्रिकेटच्या, इंडिया आणि श्रीलंका. रन्स कळतायत, ओव्हर सुद्धा कळतायत आणि विकेट सुद्धा कळतायत. ओके, विकेट सुद्धा दाखवलेले आहेत. नेक्स्ट, व्हॉट शेप हॅज बीन यूज इन द पिक्चर टू रिप्रेझेंट रन? तर त्या याच्यामध्ये पिक्चर मध्ये रन्स आपल्याला शो करण्यासाठी कुठला शेप यूज केलेला आहे? काय यूज केलेलं आहे रन्स दाखवण्यासाठी? कोण सांगणार? ओके, दीपिका सांग. काय शो केलेलं आहे आपल्याला? कुठला शेप शो केलाय? मॅम, आय एम ऑडिबल? येस. मॅम, तिकडे आपल्याला बार हा शेप शो केलेला आहे. येस, बार. काय दाखवलेलं आहे? बार. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं ही जी असं व्हर्टिकल हे असतात लाईन स्ट्रीप सारखे, ते काय त्याला काय बोलतात? बार. ओके, तर इथे बार हा शेप यूज केलेला आहे रन्स काय करण्यासाठी? शो करण्यासाठी. ओके, सगळ्यांना फर्स्ट 3 चे क्वेश्चनचे आन्सर कळाले? घरी तुम्हाला लिहायचे ते क्वेश्चनचे आन्सर होमवर्क मध्ये. कळाले का? फर्स्ट 3 त्या डेटावरून आपण जे आन्सर शोधले. ओके, चला पुढे बघूया आता. नेक्स्ट काय दिलंय? ओके, नेक्स्ट काय दिलंय बघा. इथे काय दिलंय? यू हॅव सीन हाऊ टू मेक अ पिक्टोग्राम फॉर अ गिवन न्यूमेरिकल डेटा. When the scale is given, numerical information can be obtained by counting the picture. बघा, तर तुम्हाला एक डेटा दिलेला असतं न्यूमेरिकल, त्याच्यावरून तुम्हाला पिक्टोग्राम कसं काढायचं ते तुम्हाला माहित असेल. तुम्ही लास्ट क्लासमध्ये शिकला असेल पिक्टोग्राम कसं काढायचं. ओके, त्याच्यामध्ये काय केलेलं असतं? स्केल दिलेला असतो, म्हणजे त्यांनी सांगितलं असतं की एका ऑब्जेक्टची ही व्हॅल्यू आहे. ओके, आणि त्यावरून तुम्ही काय करता? काउंट करता, बरोबर? पिक्टोग्राम काढता, बरोबर? हे आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. तर बघा इथे एक्झाम्पल दिलंय. अ पिक्टोग्राम ऑफ द टाइप अँड नंबर्स ऑफ व्हेकल्स इन अ टाउन इज गिवन बिलो. तर इथे बघा एक तुम्हाला पिक्टोग्राम दाखवलेला आहे, बरोबर? त्या पिक्टोग्राम मध्ये काय इन्फॉर्मेशन दिली आहे? टाईप ऑफ व्हेकल, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे व्हेकल दाखवलेत. बायसिकल, मोटरसायकल, ऑटो रिक्षा, बुलक कार्ट. ओके, आणि व्हेकल्स सुद्धा दिलेत. नंबर ऑफ व्हेकल्स किती नंबर्स आहे? बायसिकल किती नंबर्स दिलेले आहेत? बायसिकल, मोटरसायकल किती दिले ते सुद्धा सांगितले. ओके, आपल्याला टोटल नंबर लिहायचंय. ओके, तर त्याच्यात त्यांनी काय सांगितलं? टेकिंग 1 पिक्चर 5 व्हेकल. जो एक पिक्चर आहे त्याला आपण काय अजून करायचंय? 5 व्हेकल. त्याला नंबर काय अजून करायचं आपण? आता एक सायकल असेल बायसिकल, त्याला आपण काय अजून करणार? 5 व्हेकल. ओके, 5 नंबर. ओके, कळालं सगळ्यांना? तर चला सगळ्यांनी आता मला एकेकाने याचा टोटल नंबर सांगायचा. ओके, आता बायसिकलचे किती नंबर होतील? बायसिकलचे किती नंबर होतील? बघा किती बायसिकल आहे? 1 2 3 4 5 6. 6 बायसिकल आहे. तर किती होतील बायसिकल? कोण सांगणार मला? माहिका सांग. 30. किती होतील बायसिकल टोटल? माहिका? 30. येस, 30. व्हेरी गुड. काय किती होणार आहे? 30. ओके, तर 30 कसं होणार आहे? त्यांनी सांगितलं आपल्याला ऑलरेडी की एक जो व्हेकल आहे त्याचा काय असणार आहे? नंबर 5
त्याची व्हॅल्यू काय असणार आहे 5 व्हेकल बरोबर. तर तिथे बायसिकल किती आहेत 6 आहेत बरोबर. किती आहेत बायसिकल 6. ओके मग 6 ला आपण मल्टिप्लाय करायचं 5 ने. तर 6 5 जार किती येणार 30 बायसिकल राईट. नेक्स्ट तसंच मला आता बाकीच्यांचे सांगायचे. चला स्कूटरचे किती होणार व्हॅल्यू नंबर. मोटर सायकलचे किती होतील कोण सांगणार मला. ओके आदिती सांग. मोटर सायकलचे किती होतील. हॅलो हा 25. व्हेरी गुड 25. बघा किती आहेत मोटरसायकल तिथे 5 आहेत. ओके 5 5 जार 25. ऑटो रिक्षाचं कोण सांगेल मला ऑटो रिक्षा. अनगा सांग ऑटो रिक्षाची किती व्हॅल्यू होईल. मॅम मे ऑडिबल. येस 5. येस व्हेरी गुड. नेक्स्ट बुलक कार्ड. लास्ट वाला जो बुलक कार्ड आहे त्याचं हर्ष सांग बुलक कार्डची किती व्हॅल्यू होईल नंबर. हर्ष हर्ष माझा आवाज येतोय. बुलक कार्डचे किती होतील नंबर. ओके ही लेफ्ट. हर्ष जॉईन झालाय का हर्ष. येस टीचर. हा बुलक कार्डचे किती होईल नंबर. बुलक कार्डची व्हॅल्यू किती होईल टोटल. एक बुलक कार्डची व्हॅल्यू काय 5 आहे ना. आणि किती बुलक कार्ड आहे तिथे 1 2 3 5 3 जार 15 नंबर होतील 15. ओके कळालं सगळ्यांना. हा सुद्धा चार्ट सगळ्यांनी घरी करायचा आहे. ओके कम्प्लीट. तर इथे काय दिलंय बघा. इट कॅन टेक अ लॉंग टाइम टू ड्रॉ अ पिक्चर. कुड वी गिव्ह द सम डेटा विदाउट युझिंग पिक्चर. बघा आता हे पिक्टोग्राम आहे. हे पिक्टोग्राम तयार करण्यासाठी ड्रॉ करण्यासाठी खूप टाइम जायचा आणि त्याच्यामध्ये खूप पिक्चर सुद्धा ड्रॉ करायला लागायचे. ओके तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं न्यू टेक्निक तयार केली म्हणजे ग्राफ त्यांनी तयार केले. ओके त्या ग्राफ मध्ये सुद्धा आपण ही सगळी इन्फॉर्मेशन दाखवू शकतो. फक्त डॉट्सच्या युजनी दाखवू शकतो आपण. लाईन्सच्या युजनी दाखवू शकतो आणि बार्सचा यूज करून शो करू शकतो पिक्चर्सच्या ऐवजी. ओके हे पिक्चर्स काढायला किती टाइम वेस्ट जातो ना. पिक्टोग्राम मध्ये पिक्चर काढायला लागतात खूप सारे. ते पिक्चर्स कोण काढत बसणार. ते आपला टाइम कमी होण्यासाठी टाइम कमी वेस्ट होण्यासाठी आपण काय केलंय बार ग्राफ हा जो हे आहे ते आपण तयार केलंय. ओके तर ग्राफ पेपर फर्स्ट. आता ग्राफ काढण्यासाठी आपल्याला लागतो ग्राफ पेपर. ओके सगळ्यांकडे आहे आता ग्राफ पेपर. मला सांगा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांनी ग्राफ पेपर समोर घ्यायचंय. ओके ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी फेसबुक मध्ये बघा. ओके आता आपण ग्राफ पेपर बद्दल बघायचं. ओके पहिले ग्राफ पेपर बद्दल सगळी इन्फॉर्मेशन समजून घ्यायची. त्याशिवाय तुम्हाला ग्राफ काढता येणार नाही. ओके चला बघा इथे ग्राफ पेपर बद्दल सांगितलेलं आहे इन्फॉर्मेशन. ग्राफ पेपर सॉरी ओके ग्राफ पेपर. ऑब्झर्व द ग्राफ पेपर शोन हिअर. आता तुम्हाला साईडला ग्राफ पेपर दाखवलेला आहे तो जरा तुम्ही ऑब्झर्व करा असं त्यांनी सांगितलंय. देअर आर सम बोल्ड लाईन अँड सम फेंट लाईन्स ऑन इट. बघा याच्यावर तुम्हाला काही बोल्ड लाईन दिसतात का एकदम डार्क आणि काही फेंट लाईन दिसतायत सगळ्यांना. बोल्ड लाईन दिसतायत काही म्हणजे एकदम डार्क अशा लाईन दिसतात आणि काही फेंट फिक्कट अशा लाईन दिसतात बरोबर. द बोल्ड लाईन शो अ सर्टन बिग युनिट. जे डार्क वाल्या लाईन आहेत ना त्या काय दाखवतात आपल्याला बिग वाल्या युनिट दाखवतात. त्याचा जो हे आहे युनिट ते बिग आहे. ओके आणि दिस युनिट इज डिवायडेड इंटू स्मॉलर युनिट विच आर शोन बाय द फेंट लाईन. आणि हे जे डार्क लाईन्स आहेत त्यांचं युनिट काय बिग आहे. ओके तेच बिग युनिट छोट्या छोट्या युनिट मध्ये काय झालेलं आहे डिवाइड झालेलं आहे आणि ते कशाने दाखवलंय फेंट लाईनने दाखवलंय. ओके
कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? जे बोल्ड लाईन दाखवलेले आहेत ते त्याला बिग युनिट आहेत. ओके, आणि तेच बिग युनिट काय केलं त्यांनी, छोट्या त्यांना डिवाइड केलेलं आहे आणि ते फ्रंट लाईनने दाखवलंय. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. बघा, आता तुम्हाला हा जो असा ग्राफ पेपर आहे, इथे तुम्हाला मी असं सिम्पल काढून दाखवते. तर याच्यामध्ये बघा तुम्हाला असा एक बोल्ड असे लाईन्स दिसत आहेत, बरोबर. हे मी बोल्ड लाईन सगळे ड्रॉ करते. ओके, फर्स्ट मी हे सगळे बोल्ड लाईन ड्रॉ केले. ओके, तर याच्यामध्ये ही जी बोल्ड लाईन दिसते त्यांनी सांगितलं याचं बिग युनिट आहे. ओके, तर हा जो आहे बोल्ड लाईन, हा पूर्ण एक बॉक्स, तो काय आहे, 1 सेंटीमीटरचा आहे. कितीचा आहे तो? 1 सेंटीमीटर, सॉरी 1 मिलीमीटर. ओके, 1 सेंटीमीटरचा आहे. ओके, कितीचा आहे तो? 1 सेंटीमीटरचा. हा जो एक बॉक्स दिसतो ना तुम्हाला बोल्ड मधला, इथे हे जे बॉक्सेस आहेत ते 1 सेंटीमीटरच्या डिस्टन्सवर आहेत सगळे. ओके, तो 1 सेंटीमीटर आहे. ओके, तर याच्यामध्ये जे आहे ते छोट्या युनिटनी डिवाइड केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून 10 लाईन्स काढलेल्या आहेत. 1 2 3 4 5 असे 10 लाईन्स. आपल्या जे स्केलवर असतात ना, आपली जी स्केल असते सगळ्यांना माहिती आहे ना, रुलर, स्केलवर कसे लाईन्स असतात, डिवाइड केलेलं असतं छोट्या युनिट्स मध्ये, 10 युनिट्स मध्ये आणि 5 वाली. तसंच इथे सुद्धा काय केलेलं आहे, तसंच त्यांनी डिवाइड केलेलं आहे. म्हणजे हा एक मोठा 1 सेंटीमीटरचा असेल समजा, तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या एकदम 10नी केले. 1 2 3 4 5 वाली बघा तुम्हाला थोडीशी डार्क दिसेल. 5 वाली मधली वाली एक थोडीशी डार्क थोडीशी दिसेल. परत 6 7 8 9 10 असं सगळ्यांनी असं व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली डिवाइड झालेलं आहे. ओके, कळालं सगळ्यांना कशा डिवाइड झालेले आहेत छोट्या छोट्या? तो बिग युनिट कसा डिवाइड झालाय कळालं सगळ्यांना, आणि ते फ्रंट लाईननी शो केलेलं. ओके, नेक्स्ट, the grid formed by these lines make it easy to select a suitable scale and draw columns of the proper height. बघा, तर त्यांनी जे ग्रीड लाईन्स बनवलेल्या आहेत, म्हणजे हे ज्यांनी डिवाइड केले ना ते छोट्या युनिट्स मध्ये जे डिवाइड केलं त्याला बोलतात ग्रीड लाईन्स. ओके, तर ग्रीड लाईन्स त्यांनी का तयार केल्या, त्याच्यामुळे आपल्याला काय होतं की स्केल म्हणजे बरोबर स्केल म्हणजे आपल्याला बरोबर काय बोलतात प्रमाण घ्यायला, ॲक्युरेट मेजरमेंट घ्यायला आपल्याला इझी जातं. ओके, बरोबर सुटेबल स्केल घ्यायला इझी होत जातं आणि आपल्याला परफेक्ट कॉलम सुद्धा काढता येतो. ओके, आता बघा, नियर द लोअर एज ऑफ द पेपर द हॉरिझॉन्टल लाईन इज ड्रॉन ॲज अ बेस इज कॉल्ड अ एक्स ॲक्सिस. बघा, एक्स ॲक्सिस कशाला बोलतात? हा बघा, ही जी हॉरिझॉन्टल लाईन काढलेली असते ग्राफ पेपरवर खाली बेसला, त्याला बोलतात एक्स ॲक्सिस. ओके, आणि त्यालाच परपेंडिक्युलर व्हर्टिकल लाईन काढतात त्याला बोलतो आपण वाय ॲक्सिस. बघा, अ लाईन परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस ऑन द लेफ्ट साइड ऑफ ए पेपर इज कॉल्ड वाय ॲक्सिस. ओके, कळालं सगळ्यांना? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कळाले सगळ्यांना? बघा, कुठलाही ग्राफ काढताना तुम्हाला हे काढायचेच आहेत ॲक्सिस. ओके, पहिले हा जो खालचा असतो तो झाला एक्स ॲक्सिस. ओके, हॉरिझॉन्टली हा एक्स ॲक्सिस आला आणि त्याला जो परपेंडिक्युलर आपण काढतो स्ट्रेट एकदम 90 डिग्रीला परपेंडिक्युलर, त्याला आपण बोलतो वाय ॲक्सिस. कुठला ॲक्सिस? वाय ॲक्सिस. आणि जिथे हे 2 पॉइंट इथे मीट होत आहेत ना, याला आपण काय बोलतो? ओरिजिन. काय बोलतात त्याला? बघा, इथे दिलेलं त्यांनी, जिथे दोन्ही पॉइंट हे होतात जॉईंट होतात त्याला बोलतात पॉइंट ऑफ ओरिजिन. ओके, इंटरसेक्शन पॉइंट बोलतात, नाही तर पॉइंट ऑफ ओरिजिन. आणि तो ओनी काय करतात? शो करतात. कशाने शो करतात? ओनी. ओके, पॉइंट ऑफ ओरिजिन, इंटरसेक्शन पॉइंट. ओके, त्याला ओनी शो करतात. कळालं एवढं सगळ्यांना? एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस कळालं सगळ्यांना? ओके, नेक्स्ट. आता बघा काय दिलंय, द आयटम्स अबाउट विच द ग्राफ इज टू बी ड्रॉन आर टेकन ऑन द एक्स ॲक्सिस ॲट इक्वल डिस्टन्सेस फ्रॉम इच अदर. द नंबर रिलेटेड टू इच
item is shown above the vertical column. The column is parallel to the y-axis and proper height according to the chosen scale. बघा काय केलेलं असतं आता आपल्याला बघा इथे दिलंय ज्याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे ते आपण इथे एक्स ऍक्सिसला लिहितो. ओके, आता इथे बघा नेम ऑफ व्हेइकल, बरोबर, जे नेम्स दिलेले आहेत व्हेइकलचे ते आपण एक्स ऍक्सिसला घेतले. ओके, बायसिकल, मोटरसायकल, रिक्षा, बुलक कार्ड. ओके, त्याचे नंबर ऑफ व्हेइकल्स ते कुठे घेतले आपण वाय ऍक्सिसला. दिसते सगळ्यांना वाय ऍक्सिसला सगळे नंबर ऑफ व्हेइकल्स घेतले. ओके, आणि इथे स्केल असतं. स्केलवर काय लिहायचं असतं बघा ऑन वाय ऍक्सिस. स्केल कसं लिहायचं असतं बघा ऑन वाय ऍक्सिस 1 युनिट इक्वल टू 5 व्हेइकल. ओके, का असं घेतलं आपण 1 युनिट इज इक्वल टू 5 व्हेइकल. बघा इथे दिलेलं होतं ना त्यांनी टेकिंग 1 पिक्चर इज इक्वल टू 5 व्हेइकल दिलं होतं. ओके, मग त्यांनी काय सांगितलं होतं एक पिक्चरला 5 नंबर घ्यायचा आहे. मग सगळ्यांचं आपण जर टोटल केलं तर 30 वाला नंबर सगळ्यात जास्त आला ना. आणि मग सगळे कशाच्या नुसार घेतले होते त्यांनी नंबर्स कसे घेतले होते त्यांनी 5, 15, बरोबर, असे नंबर्स घ्यायला लागतील ना आपल्याला. 5चा टेबल घ्यायला लागेल. म्हणून आपण काय केलं त्या ग्राफ पेपर मध्ये 30 पर्यंत नंबर पूर्ण कंप्लीट बसण्यासाठी आपण काय केलं स्केल कसं घेतलं 1 युनिटला काय घेतलं आपण 5 नंबर घेतला, 5 व्हेइकल घेतला. ओके, कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का आपण 5 का घेतलं स्केल. आता त्याच्यामध्ये बघा जी मोटर बायसिकल होती त्याचा नंबर काय होता लार्जेस्ट नंबर काय होता तिथे 30 होता ना. काय लार्जेस्ट नंबर होता 30 होता. ओके, तर ग्राफ पेपरवर इथे 30 नंबर आपल्याला बरोबर प्लॉट होता यायला पाहिजे, बरोबर इथे राहिले पाहिजे 30 नंबर. मग आपण एवढे सगळे आता समजा तुम्ही 10 सुद्धा घेऊ तुम्ही काय समजा तुम्ही 1 पासून स्टार्ट केलं घ्यायला नंबर. ओके, याच्यावर 1 पासून स्टार्ट करायला घेतो 1, 2, 3, 4, 5 किती मोठा होईल ग्राफ अनलिमिटेड होईल ना ग्राफ. मग त्यापेक्षा असे नंबर्स बघायचे की जे आपल्याला इझी जाईल ग्राफवर प्लॉट करण्यासाठी. ओके, तर आपल्याला 30 मॅक्झिमम व्हॅल्यू काय पाहिजे होती 30 पाहिजे होती. मग आपण बघायचं आता 5च्या टेबलमध्ये 30 येतात मग आपण 5च्या डिफरन्सने सुद्धा घेऊ शकतो. म्हणून आपण तिथे 1 युनिटला काय केलं 5 नंबर घेतला. मग 5, 10, 20 सॉरी 5, 10, 15, 20, 25 देन 30. ओके, बघा किती कमी छोटा ग्राफ झाला. ओके, आणि इकडे काय लिहिले नेम्स ऑफ दी व्हेइकल. ओके, कळालं सगळ्यांना? कळते सगळ्यांना? तुम्ही 10 सुद्धा घेऊ शकले असता, 10 पण घेऊ शकता तुम्ही. ओके, 1 युनिटला 10 सुद्धा घेऊ शकता तुम्ही. पण त्यांनी तिथे दिलेलं होतं वन काय दिलं होतं 1 व्हेइकल इज इक्वल टू 5 व्हेइकल. ओके, मग तुम्ही 5 घ्या. कळालं सगळ्यांना? आणि कसा ग्राफ काढलाय बघा तो. आता ग्राफ कसा काढलाय तो आपण बघूया. बघा फर्स्ट बायसिकल किती होते 30 होते तर 30 पर्यंत स्टेप काढली, बरोबर. नेक्स्ट नंतर काय मोटरसायकलला बघा किती होते 25 काढली. रिक्षाला किती होते 5 आणि बुलक कार्टला 15. असे ड्रॉ केले, बार्स ड्रॉ केले, झाला बार ग्राफ. कळालं सगळ्यांना? बार ग्राफ कळाला का सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुम्हाला काढता येईल? ओके, चला आता क्वेश्चन आपण नेक्स्ट आहे प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 10 बघूया. ओके, सॉरी प्रॅक्टिस सेट 18. इथे एक आपल्याला बार ग्राफ दिलेला आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन्स दिले ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, डेटा दिलेला आहे आपल्याला बार ग्राफ मध्ये आणि त्याचं आपल्याला सगळे क्वेश्चन विचारले आहेत डेटा रिलेटेड त्याचे आन्सर्स लिहायचे. दिस बार ग्राफ शोज the maximum temperature in degrees Celsius in a different cities on a certain day in a February. Observe the graph and answer the question. बघा तुम्हाला या बार ग्राफ मध्ये काय शो केलंय मॅक्झिमम टेम्परेचर शो केलेलं आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. ओके, आणि फेब्रुवारी मधलं जे टेम्परेचर आहे वेगवेगळ्या शहरातलं वेगवेगळ्या सिटीज मधलं त्यांनी दाखवलेलं आहे. ओके, बघा इथे लिहिलेलं आहे त्यांनी सिटीज वेगवेगळ्या सिटीज आहेत बघा पंचगनी, पुणे, चंद्रपूर, माथेरान, नाशिक.
टेम्परेचर दिलंय बघा, डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर आहे. स्केल काय घेतलं बघा त्यांनी, ऑन वाय एक्सिस 1 युनिट इक्वल टू 5 डिग्री सेल्सिअस. ओके, 5, 10, 15 असं त्यांनी घेतलंय. ओके, चला आता क्वेश्चन्स आपण बघूया, तुम्ही आन्सर सांगायचेत मला. फर्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट डेटा इज शोन ऑन द वर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन्स. चला कोण सांगणार मला, वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स वर कुठला डेटा शो केलेला आहे. वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स वर कुठला डेटा शो केलेला आहे, कोण सांगणार मला. ओके, आदिती सांग, कुठला डेटा शो केलाय वर्टिकल आणि Hello. हम्म The temperatures of the cities are shown on the vertical line. येस, Names of cities are shown on the horizontal line. व्हेरी गुड. बघा काय दाखवलंय इथे, सगळ्यांना दिसतंय बघा. वर्टिकल म्हणजे सॉरी हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स एक्सिस, तिथे काय दाखवलंय, सिटीज, नेम ऑफ द सिटीज आर ऑन द एक्स एक्सिस. हॉरिझॉन्टल लाईन्स वर काय दाखवलंय, नेम ऑफ द सिटीज. अँड वाय एक्सिस म्हणजेच वर्टिकल लाईन्स वर काय दाखवलंय, टेम्परेचर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच सिटी हॅड द हायेस्ट टेम्परेचर. कुठल्या सिटी मध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे, कोण सांगणार मला. तर सगळ्यांनी ग्राफ बघा आणि सांगा मला कुठल्या सिटी मध्ये सगळ्यात हायेस्ट आहे. प्रद्युम्न सांग, कुठल्या सिटी मध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर आहे. Hello, हम्म there is the highest temperature in Chandrapur city. व्हेरी गुड. कुठल्या सिटी मध्ये आहे, चंद्रपूर. ओके, बघा चंद्रपूर मध्ये किती आहे, 35 डिग्री सेल्सिअस, सगळ्यात हायेस्ट आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघूया आपण, विच सिटी हॅड इक्वल मॅक्झिमम टेम्परेचर. कुठल्या सिटी मध्ये इक्वल टेम्परेचर आहे, कोण सांगणार मला. कुठल्या सिटी मध्ये इक्वल टेम्परेचर आहे. ओके, माहिका सांग, कुठल्या सिटीज मध्ये इक्वल टेम्परेचर आहे. Miss, am I audible? येस, Panchgange and Matheran have equal maximum temperature. विच, पंचगनी अँड Panchagang, माथेरान. अँड अजून एक आहे, Pune and Nashik. येस. बघा तर दोन इथे आपल्याला इक्वल टेम्परेचर दिसत आहेत, म्हणजे 4 सिटीज मध्ये टोटल इक्वल टेम्परेचर. बघा पंचगनी आणि माथेरानमध्ये इक्वल हे आहे टेम्परेचर, आणि पुणे आणि नाशिक मध्ये इक्वल आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच सिटीज हॅड अ मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ 30 डिग्री सेल्सिअस. कुठल्या सिटी मध्ये टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे. कुठल्या सिटीचं टेम्परेचर. ओके, अनघा सांग, कुठल्या सिटीचं टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस आहे. मॅम, पुणे अँड नाशिक. येस, पुणे अँड नाशिक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ पंचगनी अँड चंद्रपूर. चंद्रपूर आणि पंचगनी मधल्या टेम्परेचर मध्ये कितीचा डिफरन्स आहे, कोण सांगणार मला. पंचगनी आणि चंद्रपूर मध्ये कितीचा डिफरन्स आहे त्यांच्या टेम्परेचर मध्ये. ओके, ऋतुजा सांग, किती डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये, पंचगनी आणि चंद्रपूरच्या टेम्परेचर मध्ये. 15 डिग्री. किती. 10. 10. येस, 35 मधून 25 मायनस करायचे, सबट्रॅक्ट करायचे, तर काय ना 10 डिग्री सेल्सिअसचा काय डिफरन्स आहे पंचगनी आणि चंद्रपूर मध्ये. ओके, सगळ्यांना कळाला हा प्रॅक्टिस सेट 18. Hello, ma'am. येस मॅम, इथं 1 युनिट 5 डिग्री सेल्सिअस दिलंय. कुठे. वर आहे बघा. हा, ते 5 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे, ते आपल्याला मल्टिप्लाय त्यांचं करावं लागेल ना. नाही, मल्टिप्लाय नाही करायचंय, ते आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे 5 डिग्री सेल्सिअसनी. त्यांनी तसं घेतलंय स्केल वाय एक्सिस वर, तसे नंबर्स त्यांनी प्लॉट केलेले आहेत असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे त्यांनी सांगितलंय की आम्ही वाय एक्सिस वर जे आम्ही घेतलंय मेजरमेंट
हे नंबर आम्ही 5 डिग्री सेल्सिअसनी घेतले. 5, 10, 15 असं घेतले. ओके. ओके आणि मॅम. मग त्यांनी काय सांगितलं, आपल्याला विचारलं होतं पंचगणी आणि चंद्रपूर मधला डिफरन्स किती आहे. आता बघा, पंचगणीचं टेम्परेचर किती आहे, 25 आहे. चंद्रपूरचा किती आहे, 35. मग 35 मधून जर 25 कॅन्सल केले तुम्ही, सबट्रॅक्ट केले, तर आन्सर काय ना 10. तर 10 डिग्री सेल्सिअस काय आहे, दोघांमधलं डिफरन्स आहे, दोघांच्या टेम्परेचर मधलं 10 डिग्री सेल्सिअस काय डिफरन्स आहे. कळालं? येस. जे मल्टिप्लिकेशनचं होतं ते आपण पिक्टोग्राफ मध्ये करतो, याच्यामध्ये करत नाही आपण. बार ग्राफ मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं नसतं. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला स्केल घ्यायचं असतं. ओके. कळालं सगळ्यांना? प्रॅक्टिस सेट 18 सगळ्यांना प्रॅक्टिस सेट 18 कळालं का? घरी होमवर्क मध्ये सॉल्व्ह करायचंय तुम्हाला. ओके. चला आता आपण बार ग्राफ काढायला बघूया. ओके. कसा काढायचा ते आपण बघूया. नेक्स्ट तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, त्यांनी सॉल्व्ह करून खाली तो आपण बघूया. आणि नंतर तुम्हाला ते प्रॅक्टिस सेट आहे ते घरी सॉल्व्ह करायचं. ओके सगळ्यांना. बघा काय दिलंय, ड्रॉइंग अ बार ग्राफ. आता आपल्याला बार ग्राफ काढायला शिकायचं. ओके. लेट अस टेक एन एक्झाम्पल टू सी हाऊ द गिवन डेटा इज शोन ॲज अ बार ग्राफ. ओके. इथे एक एक्झाम्पल दिलंय, त्याचा आपल्याला बार ग्राफ काढायचा आहे. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लांट इन अ नर्सरी गिवन हिअर, शो इट इन अ बार ग्राफ. इथे आपल्याला कशाचं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, जे एक नर्सरी आहे, प्लांटची नर्सरी. ओके. त्याच्यामध्ये कुठले कुठले प्लांट्स आहेत त्याची नावं दिलेली आहेत, नेम्स ऑफ दी प्लांट्स आणि नंबर ऑफ दी प्लांट्स. ओके. जसं मोगराचे 70 प्लांट्स आहेत, जाईचे 50 आहेत, हिबिस्कसचे 45 असं त्यांनी सगळी इन्फॉर्मेशन दिली. त्याचा आपल्याला काय काढायचं, ग्राफ काढायचं. ओके. बार ग्राफ. तर आता पहिले काय सांगितलं त्यांनी, टेक अ ग्राफ पेपर घ्यायचा. नंतर काय करायचं, इन द सेंटर राईट द टायटल, टाइप्स अँड नंबर ऑफ प्लांट्स. म्हणजे तुम्हाला इथे टायटल लिहायचंय मध्ये असं, टाइप्स अँड नंबर ऑफ दी प्लांट्स. ओके. हा झाला ग्राफचा नेम. नेक्स्ट काय करायचंय, ड्रॉ एक्स अँड वाय ऍक्सिस अँड मार्क ओ देअर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. काय करणार तुम्ही, नंतर एक्स आणि वाय ऍक्सिस काढायचे. बरोबर. इथे जसे काढलेत, हा एक्स ऍक्सिस काढायचा, वाय ऍक्सिस काढायचा, आणि त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय होणार, ओ. ओके. हे तुम्ही काढलं. नेक्स्ट काय करणार तुम्ही, राईट द नेम्स ऑफ दी प्लांट ऑन एक्स ऍक्सिस ऍट इक्वल डिस्टन्स. तुम्हाला काय करायचे, प्लांटची नावं लिहायचे एक्स ऍक्सिस वर, इक्वल डिस्टन्सला लिहायचे. बरोबर. बघा इथे मोगरा, जाई, हिबिस्कस, म्हणजे तुम्ही असं सुद्धा लिहू शकता. इकडे बघा, इक्वल डिस्टन्स वर लिहायचंय, कुठेही काय नाव लिहायचं नाहीये. ओके. आता तुम्ही इथे एक्स ऍक्सिस ला घेतलंय, ही वाय ऍक्सिस. ओके. तर इथे जो एक बॉक्स असेल ना, त्या एक बॉक्स मध्ये इथे लिहा मोगरा. त्याचा तुम्ही एक बॉक्स सोडून द्या, 1 सेंटीमीटर सोडून द्या. परत दुसऱ्या सेंटीमीटरला काय लिहा, इथे जाई. असं इक्वल डिस्टन्सला जरा सुटसुटीत ग्राफ काढा. इथे लिहा तुम्ही हिबिस्कस. हा एक स्क्वेअर सोडा, दुसऱ्या स्क्वेअरला लिहा काय CH काहीतरी आहे ते लिहा. ओके. कळालं सगळ्यांना? इक्वल डिस्टन्सला कसं काढायचं, कळतंय सगळ्यांना? जे मी तुम्हाला स्क्वेअर दाखवला होता, तो एक एक स्क्वेअर काढून तुम्ही त्याच्यामध्ये इक्वल डिस्टन्सला नावं लिहा, म्हणजे तुमचा बार ग्राफ चांगला दिसेल. ओके. त्याला जॉईन नाही करायचं आपल्याला, बार ग्राफ सिंगल सिंगल सुटसुटीत काढायचंय. ओके. त्याच्यानंतर काय सांगितलंय, द नंबर ऑफ प्लांट्स इज डिव्हिजिबल बाय 5. सो टेक द स्केल 0.5 सेंटीमीटर 5 plants. That is 1 centimeter equal to 10 plants. On a scale 10 plants on the y-axis it can be shown. बघा इथे काय दिलंय, नंबर्स कसे नंबर्स आहेत बघा, 70, 50, 80, 45 असे नंबर्स आहेत ना. बरोबर. तर या सगळ्यांना कशाने हे जातो, 5 ने काय होतं, डिवाइड होतं. बरोबर. तर आपण काय केलं बघा, नंबर्स कसे घेतलेत बघा, 70, 80, 60 असे आहेत ना. तर आपण काय घेतलं, 1 सेंटीमीटर वर काय घेतलं, 10 नंबर घेतला, 10 प्लांट्स घेतले.
बरोबर. 10चा टेबल घेतला 1 सेंटीमीटर 10, 20, 30, 40, 50 असं घेतलं. ओके, असं घेतलं वाय एक्सिस वर. आणि आता काय करायचं, प्लॉट करायचं. आता बघायचं पहिले मोगरा किती आहे, मोगरा किती आहे 70. तर बघा मोगराचं 70 पर्यंत स्ट्रीप बार काय केला, ड्रॉ केला. नंतर जाई किती आहे 50. आता हिबिस्कस किती आहे 45 आहे. तर 45 कसा ड्रॉ करायचं आहे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं 40 आणि 50च्या मध्ये एक ही लाईन दिसते तुम्हाला, तिथपर्यंत काय येतं 45 येतं. इथे तुम्ही काउंट करू शकता लाईन्स. 40 नंतर काउंट करायचं 5 लाईन्स 1 2 3 4 5 आणि तिथे 45 द्यायचं. कळतंय सगळ्यांना, सगळ्यांना कळतंय ना. 40 आणि 50च्या मध्ये 45. ओके, आणि नंतरचा जो दिलेला आहे नेक्स्ट वाला फ्लावर तो किती आहे 80. तर 80 पर्यंत काढायचा. झालं सगळ्यांना, इझी आहे बघा. बार ग्राफ झाला. ग्राफ किती इझी आहे, येईल सगळ्यांना काढता. स्केल फक्त बरोबर घ्यायचे, बाकी काही नाही. जे तुम्ही स्केल घेता ना वाय एक्सिस वर ते फक्त परफेक्ट घ्यायचे बस. मग तुमचं झालं ग्राफ. इझी आहे ग्राफ काढायला. 5 मार्क्स जर 5 मार्क्सला जर ग्राफ येत असेल तर तुम्हाला इझिली 5 आउट ऑफ 5 मिळतील एक्झाम मध्ये. खूप इझी आहे ग्राफ काढायचं म्हणजे. ओके, कळालं सगळ्यांना, दिलेला ग्राफ समजला सगळ्यांना कसा काढायचा. ओके, आता नेक्स्ट आपण प्रॅक्टिस सेट घेऊया 19. बघा त्याच्यामध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे, the names of the heads of some families in a village and the quantity of drinking water their family consume in one day are given below. Draw the bar graph for this data. काय सांगितलंय, एका गावातल्या सगळ्यांचे फॅमिली मधले जे हेड आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत. ओके, आणि ते दिवसाला पिण्याच्या पाण्याचा किती वापर करतात ते त्यांनी सांगितलं. ओके, किती पियाचं पाणी वापरतात ते त्यांनी दिलेलं आहे. तर त्याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. ओके, त्यांनी इथे स्केल सुद्धा तुम्हाला दिलंय बघा. ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 लिटर ऑफ वॉटर. हे असं असं इथे लिहायचं. इथे जसं लिहिलंय ना स्केल डॉट ऑन वाय एक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 10 लिटर वॉटर असं लिहायचंय तुम्ही. ओके, आणि नंतर आता काय करणार तुम्ही, एक्स एक्सिस घ्यायचा, वाय एक्सिस काढायचा. एक्स एक्सिस वर काय लिहिणार, कोण सांगणार मला. एक्स एक्सिस वर काय लिहिणार तुम्ही, कोण सांगणार मला. एक्स एक्सिस वर काय लिहिणार. ओके, दीपिका सांग. एक्स एक्सिस वर काय लिहिणार, नेम्स. राईट, व्हेरी गुड. काय लिहिणार नेम्स. आणि वाय एक्सिस वर दीपिका सांग, वाय एक्सिस वर काय लिहिणार. मॅम आपण वाय एक्सिस वर लिटर्स ऑफ वॉटर यूज लिहिणार. येस, व्हेरी गुड. वाय एक्सिस वर काय लिहिणार, लिटर ऑफ वॉटर यूज. ओके, आणि नंतर तुम्हाला स्केल दिलेलं आहे ऑलरेडी. 10चं स्केल घ्यायचंय म्हणजे काय लिहिणार तुम्ही, स्केल नंबर कसे लिहितील 10, 20, 30, 40. ओके, तिथपर्यंत लिहायचं. जिथपर्यंत याच्यात बघायचं मॅक्झिमम नंबर कुठला आहे तिथपर्यंत नंबर लिहायचे. ओके, आणि नंतर प्लॉट करायचे. आता बघा याच्यामध्ये 30 लिटर तर तुम्ही आपोआप काय करणार, मार्क करणार. 60 पण येईल करता, 40 पण येईल, 50 पण होईल. 55 कसं मार्क करणार तुम्ही, कोण सांगणार मला. 55 मार्क कसं करणार तुम्ही. ओके, आदिती सांग 55 कसा मार्क करणार. हॅलो, हा, तिथे जिथे 50 नंबर लिहिला असेल ना त्याच्यावरती छोटे छोटे एकदम लाईट मध्ये 10 लाईन्स काढल्या असतात ना, तर त्या 10 लाईन्स मधल्या 5 लाईन्स जिकडे होत असतात ना तिथे 55 लिहायचं. 55 मार्क करायचं. येस, 55 मार्क करायचं. ओके, 50 नंतर 5 लाईन्स वरती काय करा, काउंट करा छोट्या छोट्या. 50 नंतर 51, 52, 53 आणि 55. ओके, येईल ना सगळ्यांना करता ड्रॉ, सगळ्यांना ड्रॉ करता येईल. ओके, सेकंड क्वेश्चन पण बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये पण काय दिलंय, नंबर ऑफ ॲनिमल्स दिलेलं आहे आणि नेम्स ऑफ ॲनिमल्स दिलेलं आहे. झू मधली इन्फॉर्मेशन दिलेली इथे. तर इथे सुद्धा तुम्ही काय करायचं, नेम्स ऑफ ॲनिमल्स ते कुठं लिहिणार, एक्स एक्सिस वर. वाय एक्सिस वर काय लिहिणार, नंबर्स ऑफ ॲनिमल्स. आणि त्यांनी स्केल कितीचं घ्यायला सांगितलंय बघा, वाय एक्सिसला 4चं घ्यायला सांगितलंय. 1 सेंटीमीटर इक्वल टू 4 ॲनिमल. म्हणजे तुम्ही काय लिहिणार, 4
कसा लिहिणार वाय ऍक्सिस वर नंबर कसे प्लॉट करणार कोण सांगणार मला कसे वाय ऍक्सिस वर नंबर प्लॉट करणार तुम्ही 4 नंतर काय येणार कोण सांगणार प्रद्युम्न सांग 8. हॅलो 8 हा हॅलो काय येणार 8 नेक्स्ट 12 राईट म्हणजेच काय इथे 4 चा टेबल येणार राईट 4 चा टेबल लिहायचा कळालं सगळ्यांना येस आणि ग्राफ काढायचा ओके इझी आहे सगळं सगळे जे आहेत क्वेश्चन सगळे इझी आहेत तुम्हाला स्केल ऑलरेडी दिलेला आहे इथे सगळ्यांनी स्केल फक्त लिहायला विसरू नका सगळ्यांनी वरती लेफ्ट राईट कॉर्नर मध्ये आता तुम्ही जेव्हा लाईन्स ड्रॉ करणार एक्स एक्सिस वाय एक्सिस इथे एक्स एक्सिस इथे ओरिजिन ओ इथे वाय एक्सिस आणि इथे स्केल लिहायचंय तुम्ही स्केल डॉट ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर ब्ला ब्ला हे सगळं लिहायचं इथे ग्राफ पेपरवर त्याशिवाय तुम्हाला मार्क्स मिळणार नाही कळालं सगळ्यांना Yes, ma'am. नंबर्स का लिहितायत ओके तर बाकीचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सॉल्व करता येईल करता येईल ना सगळ्यांना सॉल्व 6 क्वेश्चन आहेत प्रॅक्टिस सेट मधले सगळ्यांना सॉल्व करता येईल ओके सगळ्यांनी घरी सॉल्व करायचे बघा सगळ्यांनी पहिले स्केल वरचे नंबर्स बघायचे 100 दिलेले आता इथे सगळे काय ना 100 200 300 असं इथे स्केल येणार ओके कळालं तर सगळ्यांनी होमवर्क मध्ये काय करायचंय प्रॅक्टिस सेट 18 आणि 19 कम्प्लीट सॉल्व करायचे ओके आणि क्लासरूम मध्ये गुगल क्लासरूम मध्ये याचे पिक्चर्स अपलोड करायचे मला बघायचे सगळ्यांनी ग्राफ नीट काढलाय की नाही काढलाय ओके सगळ्यांचे ग्राफ जर तुमचं जर काही चुकलं वगैरे असेल रॉंग वगैरे असेल तर म्हणजे मला तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सांगायला कुठे काय झालंय नाही तर तुम्ही तेच तुम्ही एक्झाम मध्ये सॉल्व करणार आणि मग तुम्हाला अजून मार्क्स कमी मिळतील ओके आज जर होमवर्क केल्यानंतर सगळ्यांनीच गुगल क्लासरूम मध्ये हा ग्राफचा तरी होमवर्क अपलोड करायचाच आहे मला बघायचे सगळ्यांचे ग्राफ कसे ड्रॉ केलेत ओके आणि आपला लेसन इथे सुद्धा कम्प्लीट झालेला आहे बार ग्राफ ओके नेक्स्ट क्लासमध्ये आपला आता लास्ट एकच लेसन राहिलेला आहे तो म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन येस तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया तो सुद्धा इझी आहे काही त्याच्यामध्ये फक्त जॉमेट्रिक सगळ्यांकडे जॉमेट्रिक कंपास बॉक्स पाहिजे सगळ्यांकडे ओके प्रोटेक्टर कंपास वगैरे राउंडर वगैरे सगळं पाहिजे ओके तर कोणाला काही डाऊट आहे आजच्या लेसन मध्ये बारग्राफ मध्ये मॅम यस तुम्ही होमवर्क पूर्ण करून गुगल क्लासरूमला जेव्हा टाकायला सांगता तेव्हा गुगल क्लासरूम मध्ये शेअर विथ युअर क्लासेसचा ऑप्शन येत नाही त्यामुळे होमवर्क कुठे टाकायचा शेअरचा ऑप्शन येत नाहीये नाहीये त्यामुळं तुम्ही जो होमवर्क टाक त्याच्यावरती क्लास कमेंट येतं ना खाली त्याच्यावरती होमवर्क टाकायला लागतो नाहीतर मग दुसऱ्या सब्जेक्टच्या याच्यावरती हॅलो टीचर हा बोला टीचर ते ऍड अटॅचमेंट येतं तिथे करता येतो त्याच्यावर दाबलं तर मग फोटो काढता येतो आणि मग अपलोड करता येतो होमवर्क हा बघा तर 1 मिनिट मी बघते 6 स्टँड आपण मी तर बघते तुम्हाला सांगते 1 मिनिट 6 मॅथ्स ओके तर इथे मी टाकलंय होमवर्क तर इथे तुम्ही स्टुडंट वर्क मध्ये जाऊन काय टाकलेलं आहेत ना बघा खूप जणांनी टाकलेले आहेत होमवर्क मॅम तसं नाही मी पण टाकलेत ऍड अटॅचमेंट मध्ये होमवर्क पण शेअर विथ युअर क्लासेसचा ऑप्शन काय येत नाही हेच विचारायचं होतं फक्त अच्छा ओके
ती एकदा मी मॅमशी बोलते आणि मग तुम्हाला नेक्स्ट क्लासमध्ये सांगते. ओके, चालेल. ओके. ते टाकल्यावर तुम्हाला येतं. मॅम मी माझं सगळे होमवर्क ऍड अटॅचमेंट मध्येच टाकते. ऍड एक काम करा ना, ऍड अटॅचमेंट मध्येच करून बघा. टीचर ऍड अटॅचमेंट मध्ये जे आपण फोटो काढतो ना, ते फोटो काढून झाले की हँड इन असा ऑप्शन येतो आणि मग हँड इन वर टच केलं की मग होमवर्क अपलोड होतो सगळा. आणि मग तिकडे आपल्याला काय प्रायव्हेट कमेंट टाकायचं असेल, डाऊट वगैरे, तर पण ते प्रायव्हेट कमेंट म्हणून येतं. मग आपण आपले डाऊट वगैरे पण टाकू शकतो तिकडे. बघा, हँड इन करून बघा. ओके, काय करा तुम्ही, तिथे अटॅचमेंट येते ना, डायरेक्ट बुक मध्ये सॉल्व करताना सॉल्व केलेलं तिथेच डायरेक्ट हे करा, होमवर्कचं पिक्चर्स घ्या आणि मग डायरेक्ट अपलोड करा. ते करून बघा. ओके. ओके. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. ओके, बाय एव्हरीवन. बाय मॅम. बाय बाय मॅम. बाय मॅम. बाय बाय मॅम. बाय बाय मॅम. बाय.